मला एकादशी असते फक्त. आज एकादशी आहे का? नाश्ता होता का? अरे उसळ होती का? रामकृष्ण हरी मंडळी, आज मी अशा कार्यक्रमात आहे जिथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जात आहे. त्यांच्या मेहनतीची आणि यशाची ही एक छोटीशी दखल आहे. चला तर हा सुंदर क्षण आपण अनुभवूया. तर हा कार्यक्रम शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. पाहुण्यांना यायला थोडा वेळ होता म्हणून आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या संजीवनीताई यांनी आपल्या सुमधूर अशा आवाजात आपल्यासमोर एक प्रार्थना सादर केली. तर इथे आम्ही पारंपरिक वेशामध्ये फेटे वगैरे घालून पाहुण्यांचं स्वागत केलं. इथे सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं. तर आजच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत टाळ, विणा, मृदुंग तसेच ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या जल्लोषात झाले. अगदी लहान लहान टाळकरी होते हे. इथलं वातावरण अगदी भक्तिमय असं होऊन गेलं होतं. तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम येथे झाला. एक एक करून सर्व पाहुण्यांनी इथे दिवे प्रज्वलित करून घेतले. त्यानंतर येथे राजमाता, राष्ट्रमाता, मा जिजाऊ साहेब तसेच रमाबाई यांची वेशभूषा करण्यात आली होती. येथे दोन्ही महिलांचा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सौ सीमाताई बोके यांनी मानसन्मान केला. जिजाऊ ब्रिगेड म्हणजे खरंच एक नवीन संकल्पना आहे. म्हणूनच वहिवटीला फाटाचे आपण शांतपणे भेटता जी खरोखर उपयोगात येईल अशीच वस्तू आपण यांना बाहेर केली आहे. तर येथे शॉल न देता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नवीन काहीतरी करण्याच्या उद्देशाने आवश्यक स्टॉल देऊन सर्व महिलांचा येथे सत्कार करण्यात आला. तर ही जिजाऊ ब्रिगेडची नवीन कल्पना आहे. त्यानंतर येथे नेहाताई पुंडेकर यांनी आपल्या सुमधूर अशा आवाजात जिजाऊ वंदना आपल्यासमोर सादर केली. सीमाताई बोके ह्या महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष आहेत आणि गेल्या 20 वर्षापासून ताईंचं हे अखंड अविरत कार्य सुरू आहे. अतिशय कर्तव्यदक्ष, सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या एकत्र कुटुंब पद्धती
चा आदर्श घालून देणाऱ्या तसेच मृदू स्वभावाच्या महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या लाडक्या प्रदेशाध्यक्ष म्हणजे सीमाताई भोगे आणि चंद्रपूर अधिवेशनाच्या वेळेस सीमाताईंचा आणि आमचा दोन्ही संबंध आला. काही खरंच खूप छान स्वभावाच्या आहेत. पुण्याचे एकदा सहर्ष स्वागत करूया आपले. मी शिवमती मनीषाताईमध्ये दुसऱ्यांदा विनंती करते. भक्तीचा आणि शक्तीचा संगम पुष्पांजलीच्या सहकार्याने आपल्याला पुष्पांजली कार्यालयाची भेटलेला आहे. तर त्याबद्दल सुद्धा मी पुष्पांजलीचे धन्यवाद मानते. अशा सगळ्यांच्या सोबत आहोत का आणि एकत्र कुटुंब पद्धती कशी चालवावी हे पुष्पाताईकडून शिकण्यासारखं आहे. सुद्धा व्यस्त होत्या आणि अभिनव बोलत होत्या. खरंच तुमच्या ऊर्जेचं कौतुक करण्यासारखं आहे. तरी धन्यवाद दर्शवल्याबद्दल. आम्हाला माहिती आहे आपल्याला नाही आहे गाण्याची, पण तरीही आपण आमच्यासाठी वेळ दिला हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.
त्यानंतर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या शहर अध्यक्ष भैरवीताई हिंगणकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर भगत सर आणि वालसिंगे सर या दोघांचे सुद्धा इथे स्वागत करण्यात आले. तर इथे आमचे चिकटे काका यांनी दोघांनाही शॉल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा आमच्या चिकटे काकू यांचे सुद्धा स्वागत इथे करण्यात आले. आणि अतिशय तळमळीचे व्यक्तिमत्व, लहानपणापासून ज्यांचा सहवास मला लाभलेला आहे आणि ज्यांच्या छत्रछायेखाली माझं सगळं शिक्षण झालेलं आहे, माझ्यावर संस्कार ज्यांनी केलेली आहे ती माझी काकू. कोणत्याही अडचणीला तोंड द्यायची नेहमी तयारी ठेवणारी आणि नेहमीच प्रत्येक कार्यात धडाडीने सहभागी होणारी व्यक्तिमत्व. पुन्हा काळ्या गुंतवल्या काहीतरी सवरल्या बायका बँकेत जायला घाबरतात. बँकेमध्ये त्यांना विड्रॉल स्लिप माहीत नाही, त्यांना सेव्हिंग स्लिप माहीत नाही, कशी भरतात ती माहीत नाही. शिकलेल्या महिला तिथे सगळं लिहिलेलं असते तरी म्हणतात भाऊ तू ताई हे तुम्ही नारळ दिले ना, तुम्ही जे शॉलच्या ऐवजी जो स्कार्फ दिला तो खूप चांगला आहे महिलांसाठी, लेडीजच्या उपयोगाची वस्तू दिली, परंतु हे जे नारळ दिला ना त्याची काही आवश्यकता नाही नारळाची. आणि त्या नारळाच्या जागी 30 किंवा 40 रुपयाचा असेलच नारळ आहे ना, 40 रुपयाचा असेल, 40 रुपयाच्या जागी तुम्ही नारळाच्या जागी 40 रुपयाचं एखादं चांगलं वैचारिक पुस्तक दिलं असतं ना तर ते पूर्ण वेळ म्हणजे सदा आपल्यासोबत राहतात, आपल्या कपाटामध्ये राहतात. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे यानंतरच्या कार्यक्रमात छोटासा बदल करायचा, फुलं आणि ते पुष्पगुच्छ आणि नारळावर पैसा खर्च करायचा नाही. शॉल जरी दिली नाही तरी चालेल, पण पुस्तक द्यायचं. पुस्तकाने आपलं मस्तक चांगलं होत असतं आणि मग ते नेहमीसाठी आपल्यासोबत राहतं. पुस्तकातले विचार नाही कमीत कमी तर घरातले मुलं पुस्तक काढतील की आईने आज कसं पुस्तक आणलं. मग ह्या महापुरुषांच्या अगदी 10 रुपये 20 रुपयापासून पुस्तकं मिळतात, सगळ्यांना माहीत असते. हे वैचारिक पुस्तक आहे महानायकांचे, मला जर पाहिजे असेल तर आम्ही उपलब्ध करून देऊ. अनेक ठिकाणी अकोल्याला पण आपल्याकडून पुस्तकांचे हे देतात. तर हे नारायण मिळून या गोष्टीवरती खर्च करण्यापेक्षा पुस्तकांचा करायचा आणि एकमेकांना भेट सुद्धा पुस्तक असायची. ठीक आहे, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय साई. कुठल्याही क्षेत्रात मागे नाही हे दाखवण्यासाठी सक्षम असलेल्या तुमच्या आणि आमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नगराध्यक्षा आपल्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत. धन्यवाद ताई. त्यानंतर इथे चिकटे काकूंचं भाषण झालं. काकूंनी येथे जिजाऊ ब्रिगेड म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती दिली. जर आपण सगळ्यांना जर केला तू फक्त चांगला दिसेल आणि होईल माझं ते पैशाने ऊन नाही लागत, आणि ते संचालन केलं ऊन लागत नाही, वस्तू मागितली नाही, कोणाला एक पैसा मागितला नाही. पण आता तुमचा सत्कार करायचा आहे तर एखाद्याचा मळा शोधला त्या मळ्यातून तुला आणलं. अशा पद्धतीने आता नाश्ता ठेवला तर नाश्त्यासाठी आपल्याला लोन वगैरे काही सांगले नाही आणि त्याच्या पेट्या गोळा केल्या. म्हणजे आपला कार्यक्रम कशा रीतीने चांगला होईल, कार्यक्रमही चांगला झाला पाहिजे, आयोजनही चांगलं झालं पाहिजे, झालं पाहिजे. त्यानंतर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी छान असा डान्स केला. तर तो डान्स मी तुम्हाला थोडाफार दाखवते. गाणं मात्र इथे दाखवता येणार नाही कारण यूट्यूबचा तो नियम आहे, आपल्याला डायरेक्ट इथे गाणं असं दाखवता येत नाही. त्यामुळे तर असा झाला आजचा कार्यक्रम. आजचा कार्यक्रम हा मी तुम्हाला थोडक्यात दाखवला. पूर्ण कार्यक्रम दाखवतो म्हटलं असतं तर आपला व्हिडिओ हा खूप लांब झाला असता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.